हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? माझ्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आज मला बनवायची आहे खोबऱ्याची बर्फी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कशी बनवायची ती. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं. तर चला पाहूयात आपण कशी बनवायची ते मी दाखवते. आता इथे तुम्ही पाहू शकताय, मी ओलं खोबरं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलंय. आता खिसणीच्या सहाय्याने मी ते बारीक करते. त्याचा खिस करायचा आहे. आणि तुम्हाला जर खिसणीने खिसायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता. फक्त छान असं बारीक करायचं आहे आपल्याला ते. माझ्याकडे 2 नारळ होते फोडलेले. तर म्हटलं आता एवढ्या खोबऱ्याचं काय करायचं, म्हणून मग ठरवलं की आता आपण बर्फी करूयात. म्हणून बघा, आता इथं तुम्ही पहा, मी मस्त असं खिसून घेतले खिसणीने. माझं खोबरं आता इथे खिसून झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान खीस पडला आहे बघा त्याचा. भरपूर खोबरं होतं, मस्त खीस झालेला आहे त्याचा. तर आता बघा, मी इथे गॅसवर कढई ठेवली. कढई ठेवून थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. तर मी याच्यामध्ये गाईचं तूप घेतलेलं आहे 1 चमचा. पाहू शकता तुम्ही, 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे मी. आणि आता तूप थोडंसं गरम झालं की हा सगळा खीस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि चमच्याने त्याला छान असं हलवायचं आहे. कंटिन्यू असं हलवावं लागतं त्याला, कारण नाही हलवलं आपण तर खोबरं खाली चिकटू शकतं. त्यामुळे आपण असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आणि हो, हे ना सगळं बारीक गॅसवर करायचं आहे, मोठ्या गॅसवर करायचं नाही आहे. जेवढं तुम्ही मंद आचेवर करताल तेवढं ते छान होतं. कुठलाही पदार्थ जेवढं आपण मंद आचेवर करतो तो बघा एकदम छान होतो, खाली करपत वगैरे नाही, काही नाही. तर ही बर्फी पण आपल्याला तशीच करायची एकदम बारीक गॅसवर. आणि कंटिन्यू त्याला असं हलवतच राहावं लागतं, नाही तर चिकटू शकतं. आणि आता बघा, इथे मी साखर टाकली. तर साखर किती टाकायची आपल्याला, जेवढं खोबरं असेल ना, समजा 1 वाटी खोबऱ्याचा खिस होता माझा, तर मी 1 वाटी त्याला साखर घेतली आणि 1 वाटी साखर टाकली. तर साखर टाकून छान असं हलवायचं आहे. पाहू शकताय बघा तुम्ही, साखर टाकलेली याच्यामध्ये. तर ती साखर चांगली विरघळेपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर त्याला हलवत राहायचं आहे. हळूहळू हलवत असताना मग ती साखर वितळून जाते आणि त्याला असं छान कलर यायला लागतो. छान गुलाबी रंगावरती आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. आणि गुलाबी रंग आला की मग बंद करायचा आहे गॅस आपल्याला. असं कंटिन्यू हलवावं लागतं त्याला, म्हणजे खाली चिकटत नाही किंवा करपत नाही. आता इथे पाहू शकता तुम्ही, छान असा कलर आलेला आहे. तर हे टेक्स्चर छान असं टेक्स्चर आलेलं आहे त्याला. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध पण टाकू शकता. जर सॉफ्ट आवडत असेल तर थोडंसं दूध टाकायचं त्याच्यामध्ये. त्याने थोडंसं सॉफ्ट राहते बर्फी. आता बघ किती छान कलर यायला लागला आहे त्याला. एकदम गुलाबी असा लालसर रंग आलेला आहे. आता मी गॅस बंद करते. आता गॅस बंद केल्यानंतर काय करायचं आहे, 1 ताट घ्यायचं आहे. आणि ताटामध्ये बघा, मी अर्धा चमचा तूप घेतलं आहे परत. आणि अर्धा चमचा तूप आहे ना, ते ताटाला छान असं पसरवून घ्यायचे. पूर्ण ताटाला ते तूप लागलं पाहिजे. तर हे तूप कशासाठी लावायचं आहे, आपण त्याच्यामध्येच वड्या करणार आहे ना, तर ते खाली चिकटू नये म्हणून आपल्याला तूप लावायचं आहे. आणि तुपाने छान मस्त वास पण येतो वड्यांना. तर आता हे बघा, मी गरमच आहे तोपर्यंत ते ताटात काढून घेतले तूप लावल्यानंतर. आणि जो चमचा घेतला होता ना हलवायला, कारण लगेच आपण गरम गरम त्याला हात नाही लावू शकत ना, मग ते चमच्याच्या साहाय्यानेच छान मस्तपैकी असं ताटात दाबून असं प्रेस करत करत पूर्ण ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जाड आवडत असतील तर जाड ठेवायची लेअर, आणि जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर पातळ असं पसरवून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. मग चमच्याने फिरवल्यानंतर थोडंसं गार झालं की मग ते हाताने असं थापून घ्यायचे, व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. छान मस्त प्रेस करून दाबून हे बघा 1 मिनटासाठी ठेवायचे. थोडंसं गार झालं की चाकूच्या सहाय्याने त्याच्या वड्या कापून घ्यायच्यात. छोट्या छोट्या वड्या त्याच्या
कापून घ्यायच्यात पूर्ण. बघा पाहू शकता तुम्ही मी कशा कट केलेल्या आहेत वड्या. मस्त अशा वड्या कट करून घेतल्यात मी. हे बघा आता तयार आहे आपली बर्फी. काढून घेतली मी एका डिशमध्ये. हे तुम्ही पाहू शकता किती छान वड्या निघाल्यात बघा त्याच्या. खूप छान अशा वड्या निघालेल्या आहेत. खूप छान झाली आहे बर्फी. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपण भेटूयात माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला दिवस आनंदात जाओ. चला तर मग बाय.